अचानक ओबीसी आठवले का? कालपर्यंत तर जातीय जनगणना हे विष पेरण्यासारखं आहे असं म्हणत होते ना, मग अचानक का आठवले? तर BJP 24 तास 365 दिवस राजकारणाचा आणि निवडणुकींचा विचार करत असते. बिहारमध्ये 63% ओबीसी जाहीर केलेत त्यांनी, 63%. आणि बिहारनी जनगणना केली होती. तेव्हा बिहारचा ओबीसी आपल्यापासून लांब जाईल. जर राष्ट्रीय जनगणना झाली नाही तर बिहार आपल्या हातातून निघून जाईल. 63% ओबीसी आणि नंतर मग उरलेल्या 20% SC ST म्हणजे किती झाले? 83%. 5% मुसलमान तर पकडा, 88%. त्यामुळे निवडणुकींवरती डोळा ठेवून आमचीच मागणी होती. मी तर 2011ची जनगणना झाली त्याच्यानंतर सातत्याने मागणी करतोय की एकदा होऊन जाऊन द्या ना. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी जिम्मेदारी, जे काशीरामचं वाक्य होतं त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, माझं स्पष्ट मत आहे. आम्हीच मागणी करत होतो. विरोधकांच्या दबावाला बळी पडले असं पण म्हणायला हरकत नाही, पण खरे ते दबावाला बळी पडले ते बिहार निवडणुकींच्या. आणि जसा EVMमध्ये घोटाळा केला तसा फक्त या जातीय जनगणनेमध्ये करू नका, एवढीच माझी हात जोडून विनंती असेल. निवडणुकीपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली होती, मात्र आता अजित पवार खोटंच केली होती काही घोषणा. अहो खोटंच बोलतात ना, त्यानं खोटं असं की एकदा आता निवडणूक जिंकलेली आहे, 4.5 वर्ष काय उत्तरं द्यायची नाहीत कोणाला. लाडक्या बहिणीचं काय चालू आहे? जातात का पैसे वेळेवर? आम्ही मागासवर्गीयांच्या पैशाला हात लावणार नाही. कापतायत ना दरवेळेस मागासवर्गीयांचेच पैसे. आत्तासुद्धा काहीतरी 350 कोटी रुपये समाज विकासातनं कापले आणि आदिवासी योजनेत 400-500 कोटी रुपये काहीतरी कापलेत. म्हणजे जेव्हा जेव्हा कैची लावण्याची वेळ येते बजेटला तेव्हा तुम्हाला फक्त मागासवर्गीय दिसतात. जिथे पैसे खाण्याचे डिपार्टमेंट आहेत त्याला तुम्ही हात नाही लावत, कारण का त्याच्या सगळीकडनं टक्केवारी यायची असते. असं कसं चालेल? हे मागासवर्गीयांची गळेच दाबायची का तुम्ही लोकांनी? तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, या सरकारने.